हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपले खूप खूप स्वागत करतो. आपण ग्रामरची सिरीज चालू केलेली आहे, ज्यामध्ये आपण MPSC मेन्स एक्झाममध्ये आलेले प्रश्न PYQ आपण काय करतो आहे या ठिकाणी डिस्कस करतो आहे. या अगोदर आपण नाऊनचा एक व्हिडिओ याच यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेला आहे, ज्यामध्ये आपण 50 प्रश्न डिस्कस केलेले आहेत. जर पाहिलं नसेल तर पाहून घ्या. त्यानंतर आपण प्रोनाऊन सुरू केलेलं होतं आणि त्यामधले 25 प्रश्न आपण पहिल्या भागात पूर्ण केलेले आहेत. तर आता उरलेले 25 प्रश्न, 25पेक्षा जास्तच क्वेश्चन आहेत, जवळपास 30 प्रश्न आहेत या व्हिडिओमध्ये, ते आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत. तर बघूया पहिला क्वेश्चन आपला काय म्हणतो आहे. पहिल्या प्रश्नात म्हटलं आहे, डॅश ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर. डॅश ऑफ द स्टुडंट्स इज क्लेवर. तर प्रश्न बघितल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्याला या ठिकाणी प्रोनाउन वापरायचं आहे. आणि या ठिकाणी म्हटले ऑफ. नेहमी बघा, ऑफ नंतर जे नाऊन येईल ते नेहमी प्लुरल असतं. कधीतरी तुम्हाला याचंसुद्धा काय करतील, एरर विचारते. नेहमी प्लुरल असतं. ऑफ नंतर येणारं नाऊन हे नेहमी प्लुरल असतं. की असं म्हटलं की विद्यार्थ्यांपैकी, म्हणजे काय असू शकतं, एक विद्यार्थी किंवा प्रत्येक विद्यार्थी, सर्व विद्यार्थ्यांमधला प्रत्येक विद्यार्थी असे होऊ शकतं. बघा आपल्याला काय पर्याय दिलेत. पहिला पर्याय ईच दिले, एव्हरी दिले, ऑल दिले आणि ईच अँड ऑल. आता ईच अँड ऑल दोन्ही तर वापरता येणार नाहीत, हा तर पर्याय गेला. आता ऑल ऑफ द स्टुडंट्स असं म्हणणार आहे का आपण, तर असं काही सेन्स होत नाही. सगळेचे सगळे स्टुडंट असं नाही म्हणता येणार, ऑल ऑफ द स्टुडंट्स. मग ऑल स्टुडंट्स आर क्लेवर असं म्हटलं असतं. आता एव्हरीच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात घ्या. तर एव्हरी हे काय आहे, प्रोनाऊन नाही, ॲडजेक्टिव्ह आहे. तर एव्हरीच्या पुढे कधीही आपल्याला नाऊन द्यायला पाहिजे. लक्षात घ्या, एव्हरी बॉय इज क्लेवर. फक्त एव्हरीने वाक्य सुरू करता येत नाही, हे लक्षात घ्या. फक्त एव्हरीने वाक्य सुरू करता येत नाही. एव्हरी इज क्लेवर असं म्हणता येणार नाही. आता का म्हणता येणार नाही ते मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. हे वाक्य बरोबर नाही. कारण का, तर एव्हरी ॲडजेक्टिव्ह आहे बघा, आणि ॲडजेक्टिव्ह हा वाक्याचा कर्ता होऊ शकत नाही. वाक्याचा कर्ता कोण होतो, तर याच्यापूर्वीसुद्धा आपण डिस्कस केले. एक तर तो असेल नाऊन किंवा प्रोनाऊन, या दोघांनाच वाक्याचा कर्ता होता येतो, हे लक्षात घ्या. हे जर तुम्हाला बेसिक लक्षात आलं तर तुम्ही कोणत्याही प्रश्नामध्ये गोंधळ करणार नाही. वाक्याचा कर्ता कोण असेल, एक तर तो नाऊन असेल किंवा तो प्रोनाऊन असेल. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही वाक्याचा कर्ता होता येत नाही. मग एव्हरीला वाक्याचा कर्ता होता येईल का, नाही. तर एव्हरीच्या पुढे असलेला जो नाऊन असेल, जो बॉय आहे, तो ह्या वाक्याचा कर्ता आहे. हे जर लक्षात आलं तर तुम्ही इथे ॲटोमॅटिकली एव्हरीला काय कराल, इलिमिनेट कराल आणि आपला पर्याय काय उरेल, ईच. आता ईचबद्दल थोडंसं आपण लक्षात घेऊया. ईच काय आहे, ईच आहे प्रोनाऊन. ईच काय आहे, प्रोनाऊन. मग प्रोनाऊन असल्यामुळे ईचला काय होतं, कर्ता बनण्याचा अधिकार आहे. मग इथे बघा, ऑफच्या पूर्वी, हे लक्षात घ्या, ऑफच्या पूर्वी जी गोष्ट आली आहे ती असणारे कर्ता, ती असणारे कर्ता. ऑफ नंतर आलेलं काय असतं, हा जो भाग आला आहे तो आहे ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. कर्म कधी वाक्याचा कर्ता असेल का, नाही. म्हणजे इथला कर्ता कोण आहे, ईच. आणि तो कधी, जर तो प्रोनाऊन असेल, इथलं जर वाक्य प्रोनाऊन असेल, इथला जो शब्द प्रोनाऊन असेल तरच तो वाक्याचा कर्ता होऊ शकतो. हा जर बेसिक कॉन्सेप्ट तुमचा क्लिअर असेल तर तुम्हाला हा प्रश्न सहज सुटेल. नाहीतर तुम्ही यापैकी कोणतं वापरायचं यामध्येच गोंधळ करत बसा. आपण PYQच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे कॉन्सेप्ट क्लिअर करून घेत आहोत. तुम्हाला नक्कीच मजा येईल या सिरीजमध्ये. तुम्ही सर्व सिरीज करा, सर्व कॉन्सेप्ट तुम्ही लिहून काढा आणि तुमचे कॉन्सेप्ट एकदम स्ट्रॉंग करा, की परीक्षेत तुम्हाला कधीही डाऊट फील होणार नाही की याचं उत्तर मी काय देऊ. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 27 नंबर क्वेश्चन काय म्हटलं आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन ओळखा म्हणालेत. काय वाक्य काय दिले बघा, आय हॅव फॉरगॉटन डॅश हू गेव अस धिस बुक. म्हणजे मी विसरलो आहे. काय विसरलो आहे, ज्याने मला ते पुस्तक दिले. ज्याने, जो म्हणजे काय आहे, हा कर्ता आहे. हा कर्ता आहे म्हणजे आपल्याला काय वापरलं पाहिजे, व्हाय तर वापरता येणार नाही. व्हाय तर वापरता येणार नाही. व्हाय तर का वापरायचं, हुज. हुज म्हणजे ज्याचं. म्हणजे हे काय झालं आहे, पजेसिव्ह झाले. तर पजेसिव्हचा अर्थ होतो आहे का, ज्याचं पुस्तक दिले असा अर्थ आहे का, नाही आहे. ज्याने आपल्याला पुस्तक दिले त्याला विसरलो आहे आपण, असं म्हटलं आहे. आणि विच तर आपण नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरतो. म्हणजे हा सुद्धा पर्याय गेला, हा सुद्धा पर्याय गेला. आणि व्हाय तर काय सेन्सच येत नाही आहे. म्हणजे काय येणार आहे, हो.
आय हॅव फॉरगॉटन हू गेव अस धिस बुक. ज्याने आपल्याला ते पुस्तक दिले त्याला आपण काय झाले, विसरले. अशा प्रकारे याचा अर्थ येईल आणि हूचा उपयोग या ठिकाणी होईल. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 28. आय विश आय न्यू द मॅन. आता आय विशचा अर्थ इथे समजून घ्या. आय विश असं कधी म्हणतो, मला असं वाटतंय किंवा माझी अशी इच्छा आहे असं जेव्हा आपण म्हणतो, माझी अशी इच्छा आहे जेव्हा असं आपण म्हणतो. पण आय विश नंतर पास्ट वापरावं लागतं, हे लक्षात घ्या. सिम्पल पास्ट वापरावं लागतं. काय म्हटलं बघा, आय विश आय न्यू बरोबर आहे, सिम्पल पास्ट वापरले. आय न्यू द मॅन म्हणजे मला असं वाटतं की मला त्या व्यक्तीबद्दल माहीत असतं तर किती बरं झालं असतं, किंवा ज्याने ही स्टोरी लिहिली त्याबद्दल माहिती झाल्याचं बरं झालं असतं. म्हणजे ज्याने लिहिली म्हणजे हा काय झाला, करता. आता विच येणार का, आत्ताच सांगितलं नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरतात. दॅट तर कशासाठी सांगितलं होतं तुम्हाला, सुपरलेटिव्ह डिग्री वगैरे असेल तर दॅट वापरता येतो. आणि हू म्हणजे ज्याने असा अर्थ येत नाही, ते ऑब्जेक्टसाठी बोललं असतं तर आपण वापरलं असतं, पण इथे सब्जेक्ट आहे. हू रोड द स्टोरी लिहिणारा कोण असणार आहे, सब्जेक्ट. म्हणून काय येणार आहे बघा, हू. आय विश आय न्यू द मॅन हू रोड द स्टोरी. ज्याने हे पुस्तक लिहिले. तुम्ही हे ऑब्जेक्ट घेऊ नका, इथे ऑब्जेक्टचा संबंध नाही आहे, इथे सब्जेक्ट आहे. फर्स्ट पर्सन आलं पाहिजे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 29. व्हेन द मीटिंग बिगॅन एव्हरीबडी टूक डॅश. आता इथे काय म्हणायचं बघा, की मीटिंग चालू झाल्यानंतर प्रत्येकाने, एव्हरीबडी लक्षात घ्या, मगाशी सांगितलं एव्हरी काय आहे, ॲडजेक्टिव्ह, त्याच्यासोबत काहीतरी नाऊन पाहिजे म्हणून एव्हरीबडी आले चालेल. आता चालेल, नुसतं एव्हरी वापरता येत नाही. एव्हरीबडी टूक म्हणजे प्रत्येकाने आपली सीट घेतली असं म्हणायचं आहे. प्रत्येकाने, एव्हरीबडी म्हणजे सिंग्युलर आहे, लक्षात घ्या. काय आहे, सिंग्युलर. म्हणजे आपल्याला पुढे जे काही येणार आहे ते सुद्धा काय पाहिजे, सिंग्युलर पाहिजे. एव्हरीबडी सिंग्युलर आहे म्हणून हे सुद्धा सिंग्युलर पाहिजे. तर लक्षात घ्या, इकडे बघूया आपण, दिअर काय आहे, प्लुरल, हे तर एलिमिनेट झालं. इथे सुद्धा दिअर सीट्स म्हटलं आहे. आता दिअर आले ते गेलंच, प्लुरल तर नाही, नकोच आहे. वन्स, अरे वन्स आपण कधी वापरतो, जेव्हा पाठीमागे वन असेल तर. पाठीमागे वन आले का नाही आले, एव्हरीबडी आले, हा पण एलिमिनेट झाला. जर तुम्ही नीट विचार जरी केला तरी तुम्ही सहज काय करू शकाल, 3 पर्याय एलिमिनेट कराल. आता काय आले बघा, उत्तर आपलं हीच सीट. आता तुम्ही म्हणाल सर इथे हर सीट दिलं असतं तर काय केलं असतं, हर सीट दिलं असतं तर काय केलं असतं. तर लक्षात घ्या, जेव्हा जेंडर आपला क्लिअर नसेल, म्हणजे काय, अनक्लिअर जेंडर जर असेल, अनक्लिअर जेंडर क्लिअर नाही आहे, मुलगा आहे का मुलगी आहे हे क्लिअर नसेल तर त्याला प्रेफर कशाला करायचं, मेलला प्रेफर करायचं. हां, असं काय समजायची आवश्यकता नाही आहे की काही फिमेल म्हणतील, काही गर्ल्स म्हणतील की सर काय मेल डॉमिनेट सोसायटी आहे, मेललाच ऑप्शन दिले. तर लक्षात घ्या, जी काही मनी वगैरे असतात ते पण मेल डॉमिनेट असतात. म्हणजे काय, द मॅन इज मॉर्टल म्हणजे जो इथं जन्म घेतो तो मरतो. मग त्यामध्ये स्त्रिया येत नाहीत का, येणार ना. म्हणजे जेव्हा आपण पुरुष असं कन्सिडर करतो त्यामध्ये दोन्ही पण आले, लक्षात घ्या, मेल पण आलं आणि फिमेल पण आलं. परंतु जेव्हा आपण स्पेसिफिक फिमेल म्हणू तेव्हा फक्त फिमेल येईल, लक्षात घ्या. तर इथे कोण नाही आहे, काय करणार आपल्याला, जर स्पेसिफिक फिमेल घेतलं, हर सीट घेतलं तर मुलीच असायला पाहिजे पाठीमागं, तर असं कुठे मेन्शन नाही केलं. म्हणून आपण हीच सीट म्हटलं का यामध्ये गर्ल्ससुद्धा येतील आणि बॉयसुद्धा येतील, हे लक्षात घ्या. स्पेसिफिक करायचं असेल तरच आपल्याला हे वापरता येईल. हा कॉन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. जेव्हा जेंडर क्लिअर नसेल तेव्हा आपल्याला मेल प्रेफर करावं लागेल. हा सुद्धा एक कॉन्सेप्ट लक्षात घ्या, नोट करून ठेवा आपल्या वहीमध्ये. बरेच सारे प्रश्न आपल्याला या कॉन्सेप्टवरती MPSCने विचारलेले आहेत. क्लिअर झाला असेल हा क्वेश्चन, तर आपण जाऊ पुढच्या क्वेश्चनवर. काय म्हणतो बघा क्वेश्चन, माय फ्रेंड कॉल्ड माय मदर अँड डॅश फॉर लंच. आता बोलवणारा कोण आहे बघा, सब्जेक्ट कोण आहे वाक्याचा, हा बघा हा सब्जेक्ट आहे. आणि कोणाला बोलवलं आहे, हा झाला ऑब्जेक्ट, ज्याला बोलवलं, ज्याच्यावरती क्रिया घडते ते ऑब्जेक्ट. म्हणजे इथे सुद्धा काय असणार आहे, ऑब्जेक्टच असणार. इथे सुद्धा काय पाहिजे, ऑब्जेक्ट पाहिजे. मग आता मला सांगा, सब्जेक्टिव्ह केस काय आहे, आय, आणि याची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, मी. याची ऑब्जेक्टिव्ह केस काय आहे, मी. मग मला सांगा आय असणार का, नाही आहे, कारण बोलवणारा तर करता इकडे आहे, त्यामुळे सब्जेक्टिव्ह केस येणार नाही. माय काय आहे, ॲडजेक्टिव्ह, याचा तर संबंधच नाही आहे. माईन काय आहे, पॉझेसिव्ह. आता पॉझेसिव्ह घ्यायचं आहे का, नाही आहे, ऑब्जेक्ट पाहिजे आपल्याला, ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. एवढा जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल, सब्जेक्टिव्ह केस काय असते, ऑब्जेक्टिव्ह काय केस काय असते, पॉझेसिव्ह केस काय असते, तर तुमचे सहज सगळे प्रश्न सुटतील. चला, क्वेश्चन नंबर 31. ऑल डॅश
आय नॅरेटेड वॉज नॉट अंडरस्टूड बाय हिम. जेव्हा तुम्हाला सांगितले ऑल असेल, नथिंग असेल, एव्हरीथिंग असेल, सुपरलेटिव्ह डिग्री असेल, तर त्या ठिकाणी आपण काय वापरतो सांगा? दॅट. काय बघायची गरज नाही. बाकीचे ऑप्शन बघायची गरज नाही. जेव्हा सुपरलेटिव्ह डिग्री असेल त्यावेळी आपण काय करतो? ऑल दॅट आय नॅरेटेड वॉज नॉट अंडरस्टूड बाय हिम. चला, क्वेश्चन नंबर 32. टीचर आस्क्ड 2 स्टुडंट द आन्सर ऑफ अ क्वेश्चन बट डॅश ऑफ देम न्यू. तर इथे काय म्हणायचं आहे बघा. काय म्हणायचं आहे समजा. जेव्हा आधी पहिले एक आपण क्लिअर करून घेऊ. बट कधी वापरतात? तर बट कशासाठी वापरतात? विरोधाभास दाखवण्यासाठी. विरोधाभास म्हणजे काय? जे आधी घडलं आहे त्याच्या विरुद्ध काहीतरी घडणार. विरोधाभास, ज्यालाच आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅडिक्शन. कॉन्ट्रॅडिक्शन दाखवण्यासाठी वापरलं जातं. आता शिक्षकांनी 2 इथे हेही लक्षात घ्या, हा एक की पॉईंट आहे. 2 विद्यार्थ्यांना प्रश्न विचारलेत, प्रश्नाचं उत्तर विचारलं. बट म्हटलं म्हणजे याच्यानंतर काय आलं पाहिजे? याच्या विरुद्ध आलं पाहिजे. म्हणजे उत्तर दिलं का? नाही. तुम्हाला असा प्रश्न पडेल, सर मी बोथ वापरू का इथे? दोघांनी उत्तरं दिली म्हणून नाही वापरता येणार ना. का नाही वापरता येणार? अरे बट वापरले ना. आणि बट वापरल्यानंतर विरोधाभासच दाखवायला पाहिजे. म्हणजे त्यांनी उत्तर नाही दिलं असं म्हटलं पाहिजे. मग आता आयदर कशासाठी वापरलं जातं? त्यातले एकाने. आता दोघांपैकी एक म्हटलं आहे का इथे? दोघांना म्हणायचं आहे. मग आता 2 प्रश्न उरले. नन वापरायचं का नायदर? कारण दोघांही नन आणि नायदर दोघांही निगेटिव्हसाठी वापरले जातात. मग नन कधी वापरायचं असतं? जेव्हा आपले भरपूर लोक आहेत, मेनी असतील तर नन वापरायचं. आणि दोघेच असतील, फक्त 2 पर्सन असतील आणि दोघं पण नकारार्थी दाखवायचं आपल्याला, निगेटिव्ह सेन्समध्ये दाखवायचं आहे, तर आपल्याला काय वापरावं लागेल? नायदर वापरावं लागेल. म्हणजे काय? टीचर आस्क्ड 2 स्टुडंट्स द आन्सर ऑफ अ क्वेश्चन बट नायदर ऑफ देम न्यू. म्हणजे दोघांनाही माहीत नव्हतं. नन कधी वापरलं असतं? इथे 3 घेतलं असतं, 2पेक्षा जास्त. मेनी म्हणजे काय? 2पेक्षा जास्त असतील, 3 जरी असते इथे जर 3 स्टुडंट म्हटलं असतं, 3 स्टुडंट, तर तुम्ही इथे काय घेतलं असतं? नन घेतलं असतं. कॉन्सेप्ट क्लिअर का झाला असेल तर सांगा. चला आपण काय करू? क्वेश्चन नंबर 33वरती जाऊ. आपण सर्व ऑप्शन ते का चुकीचे आहेत आणि जो आपला येणारा ऑप्शन का बरोबर आहे, हे सर्व डिस्कशन आपण या ठिकाणी करतो आहे. डिटेलमध्ये ॲनालिसिस करतो आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. अजून तुम्हाला जर काय वाटत असेल की अजून वेगळ्या पद्धतीने शिकवावं तर नक्कीच तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेस्ट करा. आणि जर तुम्हाला नक्कीच याचा फायदा होत असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा की आम्हाला याचा फायदा होतो. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 33. आय गेव हिम डॅश ही वॉन्टेड. कशाबद्दल बोललेत बघा. तुम्हाला सांगितले अँटीसिडंट कशासाठी वापरला जातो? कुठल्या तरी शब्दासाठी अँटीसिडंट वापरला जातो. म्हणजे समजा मी असं म्हटलं, आय मेट अ बॉय डॅश हू इज पुअर. त्या मुलग्याबद्दल आपण बोलतोय म्हणून हू आलं. इथे जर नॉन लिव्हिंग थिंग असतं तर विच वापरलं असतं. परंतु इथे बघा कशाबद्दल बोलतोय आपण? आय गेव हिम, मी त्याला दिलं. काय दिलं? त्याला जे काय पाहिजे होतं. म्हणजे कशाबद्दल बोलतोय? कशाबद्दलही बोलत नाही आहे आपण. म्हणजे स्पेसिफिक कशाबद्दल बोलत नाही, काय दिलं माहीत नाही आहे. अशा वेळी आपण काय वापरतो? व्हॉट हे जे प्रोनाऊन आहे त्याचा अँटीसिडंट नसतो, हे लक्षात घ्या. हे लक्षात घ्या. आय नो व्हॉट आय टॉक, आय नो व्हॉट आय सेड. मला माहीत आहे मी काय बोललो. आता काय बोललो मला सांगितलं आहे का? नाही सांगितले. जेव्हा आपण अशी स्टेटमेंट करतो त्यावेळी आपण व्हॉट वापरतो. व्हॉटला अँटीसिडंटची गरज नसते. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 34. द मदर वॉज कॅरिंग अ बेबी इन डॅश आर्म. साधं सोपं आहे बघा. आई आपल्या बाळाला तिच्या आर्म्समध्ये काय करते? कॅरी करते. तिच्या कुठे आहे बघा? हर. हे साधं सोपं आहे. नेक्स्ट, आय डॅश विल टेल यू द ट्रूथ. ओके. आता या ठिकाणी काय म्हणायचं आहे बघा. असं म्हणतो ना आपण, मी स्वतः तुला मदत करेन येऊन, मी स्वतः तुला सांगेन. मला सांगा, हेच वाक्य मी असं म्हटलं असतं, मी तुला सांगेन, तर काय फरक पडणार आहे का? वाक्याचा अर्थ तोच आहे. पण असं मी म्हटल्यामुळे मी स्वतः सांगेन म्हणजे मी काय केलं आहे? जोर दिले.
जेव्हा आपण जोर देतो तेव्हा त्याच प्रोनाऊनला आपण काय म्हणतो, इम्फॅटिक प्रोनाऊन म्हणतो. लक्षात घ्या, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आणि इम्फॅटिक प्रोनाऊन दोन्ही सारखीच आहेत, फक्त ती आपण कशी वापरलेत यावरती इम्फॅटिक आणि रिफ्लेक्सिव्ह ठरतं, हे लक्षात घ्या. आता या ठिकाणी काय येणार आहे, मी स्वतः तुला काय करेन, सत्य सांगेन. मग स्वतः सांगेन, हिमसेल्फ येणार का, युअर सेल्फ येणार का, मायसेल्फ, आय मायसेल्फ. आता समजा कर्त्यानंतर लगेच येतं इम्पॅटिक प्रोनाऊन, हे लक्षात घ्या. कर्त्यानंतर लगेच येईल ही, हिमसेल्फ असं लगेच येईल. परंतु कधी कधी वाक्याच्या शेवटीसुद्धा येतं. म्हणजे मी जर असं म्हटलं, आय विल टेल यू द ट्रूथ मायसेल्फ, तरीही चालेल, तरीही चालेल. इम्पॅटिक प्रोनाऊन शेवटला सुद्धा येऊ शकतं. आणि जर आपल्याला रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन बघायचं असेल तर असं म्हणू शकतो आपण, आय सॉ मायसेल्फ, मी स्वतःला बघितलं किंवा मी स्वतःशी बोललो. आता बघा इथे सॉ काय आहे, वर्ब, आणि हे काय आहे बघा, वर्बचा ऑब्जेक्ट. म्हणजे जेव्हा ऑब्जेक्ट असतं तेव्हा ते काय असतं, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन असतं. झाला क्लिअर तुमचा डाऊट? बघा, रिफ्लेक्सिव्ह म्हणून त्याचा उपयोग कसा होईल, इम्पॅटिक म्हणून कसा होईल, इम्पॅटिक वापरतात कसं, ते सुरुवातीला सुद्धा असू शकतं, शेवटला सुद्धा असू शकतं. इतका तुमचा जर कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर असे प्रश्न तुमचे चुकणार नाहीत. चला, क्वेश्चन नंबर 36. आय हॅव फाउंड द बुक डॅश आय लॉस्ट येस्टरडे. आता कशाबद्दल बोललं जाते, द बुक. द बुक काय आहे, नॉन लिव्हिंग थिंग आहे. मग नॉन लिव्हिंग थिंगसाठी आपण हू वापरतो का, नाही वापरत. होम वापरतो का, नाही. तर लिव्हिंग थिंगसाठी वापरलं जातं. व्हेनचा तर काय प्रश्नच नाही, रिलेटिव्ह प्रोनाऊनच नाही आहे व्हेन. त्यानंतर व्हिच काय आहे, रिलेटिव्ह प्रोनाऊन, आणि कशासाठी वापरलं जातं, नॉन लिव्हिंग थिंगसाठी. चला, क्वेश्चन नंबर 37. द पोर्टर वॉज कॅरिंग अ हेवी बर्डन ऑन. मगाशी आपण काय बघितलं होतं, मदर. मदर काय होतं, फेमिनिन जेंडर होतं, त्यामुळे हर वापरलं. आता पोर्टर काय आहे, मेल आहे, म्हणजे मस्क्युलिन आहे. मस्क्युलिनसाठी काय वापरलं पाहिजे, हिज बॅग. हर येणार नाही, युअर येणार नाही, आणि दिअरसुद्धा येणार नाही. चला, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 38. काय म्हटलं बघा, आय एम रायटिंग अ लेटर टू डॅश, म्हणजे माझ्या मित्राला पत्र लिहितो असं म्हणायचं आहे. आय फ्रेंड ऑफ मी, मी काय आहे, ऑब्जेक्ट. आता पजेसिव्ह म्हणजे काय दाखवायचं इथे, मालकी. माझ्या मित्राला म्हणजे मालकी दाखवायची, लक्षात घ्या. मालकी म्हणजे काय दाखवायचं, पजेसिव्ह दाखवायचं, पजेसिव्हनेस दाखवायचे, मालकी दाखवायची. आता मायसेल्फ येणार का, मायसेल्फ तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन आहे. इथे काय आलं बघा, अवर सेल्फ, हे तर चुकीचं आहे. अ फ्रेंड ऑफ माईन, माईन काय आहे बघा, पजेसिव्ह प्रोनाऊन, त्यामुळे हे करेक्ट आहे. आय एम रायटिंग अ लेटर टू अ फ्रेंड ऑफ माईन असं म्हटलं पाहिजे, माझ्या मित्राला. चला, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 39. शी वॉज मोर ब्युटिफुल दॅन आयदर ऑफ हर 3 सिस्टर. आता सांगितलं तुम्हाला, जर दोघे जण असतील तरच आयदर किंवा नायदर वापरता येतं. आयदर किंवा नायदर वापरता येतं. स्मॉल कॉन्सेप्ट आहेत, मायनर कॉन्सेप्ट आहेत, परंतु खूप कामाचे आहेत. जे तुम्ही एकदा क्लिअर केले तर तुमचे बरेच सारे प्रश्न सुटतील. आता ईच ऑफ हर 3 सिस्टर असं म्हणणार का, एनी वन ऑफ हर 3 सिस्टर्स म्हणणार का, ऑल ऑफ हर तर म्हणू शकत नाही. कारण काय म्हटलं, एकाची तुलना केली आहे, हां, 3 मुलींशी तुलना केली, 3 बहिणींशी तुलना केली. त्यामुळे काय आलं पाहिजे, एनी वन, कोणत्याही बहिणीपेक्षा. ईच ऑफ हर नाही येणार, नो इम्प्रूव्हमेंट तर नाही येणार. शी वॉज मोर ब्युटिफुल दॅन, आयदर तर चुकीचंच आहे पहिली गोष्ट. तिघांसाठी आयदर वापरताच येत नाही, त्यामुळे हा तर येणारच नाही, नो इम्प्रूव्हमेंट. आणि ऑल तर येणारच नाही, त्यामुळे एनी वन आणि ईच. आता ईच का नाही येणार, एनी वन येणार, कारण त्या कोणत्याही सिस्टरपेक्षा म्हटलं आहे, प्रत्येक सिस्टरपेक्षा नाही म्हटलं आहे. असं नाही म्हणू शकत आपण, किती सुंदर आहे प्रत्येक सिस्टरपेक्षा, असं नाही म्हणत. त्या कोणत्याही 3 बहिणीपेक्षा ती सुंदर आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. चला, क्वेश्चन नंबर 40. आय टोल्ड माय फादर ऑल आले बघा पुन्हा एकदा. ऑलच्या नंतर काय असतं, दॅट. ऑल दॅट हॅड बीन सेड इन द क्लास. जेव्हा सर्वचे सर्व, लक्षात घ्या, सर्वचे सर्व येईल किंवा सुपरलेटिव्ह डिग्री येईल, तुम्ही डायरेक्टली दॅट क्लिक करायचं आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 41. द लॉ विल पनिश, म्हणजे कायदा शिक्षा करेल कोणाला, व्हिच एव्हर. व्हिच करण्यासाठी वापरतात, नॉन लिव्हिंग थिंगसाठी गेला.
दॅट कधी वापरतात? जेव्हा सर्वचे सर्व आलं तर. तसं काय अर्थ आहे का? नाही आहे. हिम येणार का? नाही आहे, एकटा नाही आहे तिथे. हुज ओव्हर इज गिल्टी, जो दोषी असेल त्याला. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 42. दे वे टॉकिंग अमाउंट. आत्ता लक्षात घ्या, इथे काय येणार आहे? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. कारण का? दे वे टॉकिंग ह्या झाला व्हर्ब, आणि व्हर्बला काय पाहिजे? व्हर्बला ऑब्जेक्ट पाहिजे. ते आपसात बोलत आहेत. ऑब्जेक्ट काय असतं? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आता दे आले, दे आणि युअर सेल्फचा काय अर्थ येतो का? ते बोलत आहेत, त्यांच्यामध्ये बोलणार ना, तुमच्यामध्ये तर नाही बोलणार. युअर सेल्फ पण नाही ना. आमच्यामध्ये बोलतील का? ते काय घेतले? प्रोनाउन ते घेतले, मग त्यांचं काय व्हायला पाहिजे? देम सेल्फ व्हायला पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 43. आता इथे लक्षात घ्या, आता सांगितलं तुम्हाला, आताच आपण याच्या पुढच्या मागच्या 2 प्रश्नापूर्वी आपण हे क्लिअर केले. ही नंतर काय आले बघा? हिमसेल्फ, म्हणजे जोर दिला आहे. जोर कशामध्ये देतात? इम्पेटिक. जोर दिला आहे. तुम्हाला हेच विचारले ना, करेक्ट फॉर्म ऑफ प्रोनाउन विचारले, कोणता फॉर्म आहे प्रोनाउनचा? ही हिमसेल्फ टोल्ड मी अबाउट यू. त्याने स्वतः तुझ्याबद्दल सांगितलं, जोर दिला आहे बघा, म्हणून हे इम्पेटिक प्रोनाउन येतं. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 44. द मोमेंट काय आहे? नॉन लिव्हिंग थिंग. डॅश इज लॉस्ट फॉर एव्हर. लक्षात घ्या, दोज येणार का? दोज तर कधी येतच नाही प्रोनाऊनमध्ये. हू येऊ शकतं, पण ते लिव्हिंग थिंगसाठी येईल. वर्ड येऊ शकतं, पण ते कशासाठी असतं? अँटीसिडंट नसताना, काहीच नसलं तर. आता नॉन लिव्हिंग थिंग असेल तर काय येतं? विच. द मोमेंट विच इज लॉस्ट फॉर एव्हर. तुम्ही म्हणाल सर 2 वेळा इज का आले? इथे पण इज आहे, इथे पण इज आहे. तर यामध्ये 2 वाक्य आहेत, लक्षात घ्या, ज्याला आपण क्लॉज म्हणतो. म्हणजे काय वाक्य आहे पहिलं? द मोमेंट इज लॉस्ट, हे पहिलं वाक्य आहे. आणि इट इज लॉस्ट फॉर एव्हर असं दुसरं वाक्य आहे. त्यामुळे दोघांना आपापलं वर्बची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 45. आय हॅव डन दिस वर्क मायसेल्फ. आताच आपण याच्याबद्दल डिस्कशन केले. इथे सुद्धा आय मायसेल्फ घेतलं असतं तरी चाललं असतं, किंवा ते शेवटला घेतलं तरी चालेल. म्हणजे काय आहे? इम्पेटिक प्रोनाउन. आय टॉक्ड मायसेल्फ, मी स्वतःशी बोललो. इथे मात्र ते काय आहे? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन आहे, लक्षात घ्या. इथे काय आहे? रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन. आणि इथे काय आहे? इम्पेटिक प्रोनाउन. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 46. आय मेड द बॉय डॅश इज द टॉपर ऑफ द क्लास. म्हणजे कोणाबद्दल बोलतोय? ह्या मुलाबद्दल बोलतोय, म्हणजे सब्जेक्टबद्दल बोलतोय. म्हणजे सब्जेक्ट काय असला पाहिजे? हो, सब्जेक्टिव्ह केस हवी आहे आपल्याला. काय म्हटलं आहे? आय मेड द बॉय, जो वर्गाचा टॉपर विद्यार्थी आहे. जो काय म्हटलं आहे? जो म्हटलं. ज्याचा म्हटलं असतं तर पॉझिटिव्ह केस आली असती. ज्याला म्हटलं असतं तर ऑब्जेक्टिव्ह केस आली असती. आणि ज्याचं म्हटलं असतं तर पॉझिटिव्ह केस आली असती. या गोष्टी एकदा लक्षात घ्या, तुमचा प्रश्न कधीही चुकणार नाही. चला क्वेश्चन नंबर 47. आता इथे काय म्हटलं बघा? आय मेट अ बॉय यू मेट एस्टरडे. म्हणजे ज्याला तू काल भेटला, लक्षात घ्या, ज्याला. बघा आय मेट अ बॉय हा कर्ता आहे, सब्जेक्ट आहे वाक्याचा. आणि यू ज्याला भेटणे, हा भेटला आहे, म्हणजे हा सुद्धा वाक्याचा सब्जेक्ट आहे. मग ज्याला भेटला तो काय असणार आहे? ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय येणार आहे? ऑब्जेक्टिव्ह केस. हू ऑब्जेक्टिव्ह केस आहे का? नाही, सब्जेक्टिव्ह केस आहे. हुज काय आहे? पॉझिटिव्ह केस, हे पण गेलं. विच तर नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरलं जातं. काय येणार आहे? बरोबर, हून. एवढा तुमचा अभ्यास झाला पाहिजे की तुमचे 3 पर्याय आपोआप इलिमिनेट झाले पाहिजे. एवढा तुमचा ज्यावेळी अभ्यास होईल तेव्हाच तुम्ही अभ्यास बंद करा. नाहीतर तुम्हाला सवय करणे, प्रॅक्टिस करणे, पुन्हा वाचणे, पुन्हा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 48. आय मेट अ बॉय डॅश फॅमिली इज पुअर. म्हणजे काय म्हणायचं? ज्याची फॅमिली काय आहे? गरीब आहे. ज्याची. मग विच वापरणार का? विच तर नॉन लिव्हिंग थिंगसाठी वापरतात. हू तर सब्जेक्टसाठी वापरतात. होम तर ऑब्जेक्टिव्ह केससाठी वापरतात. म्हणजे काय येणार आहे? हुज. ज्याची फॅमिली काय आहे? गरीब आहे. क्वेश्चन नंबर 49. हा एक कॉन्सेप्ट तुम्हाला आपण मागे एकदा बघितलं आहे. काय बघितलं आहे बघा? सब्जेक्टची तुलना काय होते? सब्जेक्टशी. ऑब्जेक्टची तुलना काय होते? ऑब्जेक्टशी.
आणि पजेसिव्हची तुलना कोणाशी होते? पजेसिव्हशी. ओके. यू आर स्मार्टर दॅन डॅश. यू काय आहे? सब्जेक्ट. आणि सब्जेक्टची तुलना कोणाशी होईल? सब्जेक्टची. मग मला सांगा मी काय आहे? ऑब्जेक्ट गेला. माईन काय आहे? पजेसिव्ह गेला. माय तर काय आहे? ॲडजेक्टिव्ह आहे. हा तर येणारच नाही. म्हणजे काय येणार? यू आर स्मार्टर दॅन आय. वाचताना जरी तुम्हाला वेगळं वाटत असेल परंतु हे बरोबर आहे. तुम्हाला असं वाटेल यू आर स्मार्टर दॅन मी करेक्ट असेल तर तुम्ही चुकाल, कारण सब्जेक्टची तुलना सब्जेक्टशी होते. लक्षात घ्या काय म्हटलं इथे. बघा 2 वाक्य आहेत. आय एम स्मार्ट आणि दुसरं वाक्य काय आहे? यू आर स्मार्ट. मला सांगा ही जी 2 वाक्य आहेत या 2 वाक्यांची आपण तुलना करतो. मग मला सांगा हा जो आय या वाक्याचा कर्ता आहे बरोबर, आणि हा जो यू आहे या वाक्याचा कर्ता आहे. मग या दोघांमध्ये तुलना चालली. दोघांपैकी कोणतरी जास्त स्मार्ट असेल. मग बघा कुणाची तुलना होते? या दोघांची तुलना होते. आणि सब्जेक्टची तुलना सब्जेक्टची होते. मग सब्जेक्टची जर तुलना सब्जेक्टची होत असेल तर काय बरोबर येणार आहे? आय आपलं बरोबर ॲन्सर येणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. वी आर बेटर दॅन. आता ते वी म्हणजे आम्ही चांगले आहोत कोणापेक्षा? देम येणार का? देम तर ऑब्जेक्टिव्ह केस आहे. देअर तर पजेसिव्ह केस आहे. आणि ही सुद्धा पजेसिव्ह केस आहे. काय पाहिजे आपल्याला? सब्जेक्ट पाहिजे. म्हणजे आपला पर्याय बरोबर आहे दे. नेक्स्ट क्वेश्चन. आय रिस्पेक्ट यू मोर दॅन. आता लक्षात घ्या आय रिस्पेक्ट यू. तर हा जो यू आला आहे तो काय आहे? ऑब्जेक्ट. आणि आय रिस्पेक्ट कुणाचा रिस्पेक्ट करतो? त्याचा. मी. आता मी रिस्पेक्ट करणारा कोण आहे? मी. म्हणजे हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्टची तुलना होते का नाही आहे? तुलना कोणाशी होते बघा? ऑब्जेक्टची होते तुलना. ऑब्जेक्टची तुलना होते या ठिकाणी. मग ऑब्जेक्टची तुलना होताना काय पाहिजे? ऑब्जेक्ट पाहिजे. साधी सोपी गोष्ट आहे. एकदा तुम्ही समजून घ्या. व्हर्ब नंतर नेहमी ऑब्जेक्ट येतं. लक्षात घ्या. व्हर्ब नंतर नेहमी ऑब्जेक्ट येतं. काही बेसिक गोष्टी आहेत ते लक्षात घ्या. आणि प्रेपोजिशन नंतर सुद्धा काय येतं? ऑब्जेक्टच येतं. नेहमी ऑब्जेक्ट येतं. या गोष्टी समजून घ्या. मग मला सांगा जर असा प्रश्न असेल आय रिस्पेक्ट यू तुलना यू आणि याची होणार आहे तर ही येणार का? नाही येणार. हीच येणार का? नाही येणार. नन ऑफ द अबोव तर नाही येणार. काय येणार आहे? हिम. बघा इथे आय रिस्पेक्ट यू, आय रिस्पेक्ट हिम. वर्ब नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. हे लक्षात घ्या. वर्ब नंतर नेहमी ऑब्जेक्टिव्ह केस पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 52. इथे पण लक्षात घ्या. माय हाऊस इज बिगर दॅन. माय हाऊस काय घेतले? पजेसिव्ह केस. काय घेतले? पजेसिव्ह केस. आपण म्हणतो ना तुझ्यापेक्षा माझं घर मोठं आहे. तुझ्यापेक्षा म्हणजे तुझ्या नव्हे, तुझ्या घरापेक्षा. युअर हाऊस म्हणायचं आहे आपल्याला. काय म्हणायचं आहे? युअर हाऊस. माझं काय म्हणायचं आहे? युअर हाऊस. म्हणजे जर हाऊस हा शब्द काढून टाकला तर आपल्याला इथे काय पाहिजे? युअर्स पाहिजे. युअर्स पजेसिव्ह केस पाहिजे, कारण ही काय आली? पजेसिव्ह केस आली आहे. मग यू येणार का? नाही येणार. हा तर सब्जेक्टिव्ह केस आहे. युअर येणार का? नाही येणार. हा तर ऑब्जेक्टिव्ह केस आहे. हा येईल युअर्स. नन ऑफ द अबोव येणार नाही. आणि असं पण लक्षात घ्या असं युअर्स ॲपोस्ट्रॉफी देऊन येत नसतं. हे चुकीचं आहे. ॲपोस्ट्रॉफी लागत नाही. युअर्स हा तुम्हाला एररमध्ये विचारतील आणि तुम्हाला सवय झालेली असते. शाळेमध्ये पत्र लिहिताना तुम्ही नेहमी युअर्स ओबिडियंटली, युअर्स फेथफुली अशी पत्र लिहिलेली असतील. पण हे चुकीचं आहे. चुकीचं आहे. लक्षात घ्या. 2 मार्क तुमचे जातील जर हा कॉन्सेप्ट क्लिअर नसेल तर. त्यामुळे इथे लक्षात घ्या युअर्स असंच पाहिजे. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 53. इथे सुद्धा आलं बघा. हिज विलेज इज लार्जर दॅन. माय म्हणणार का? नाही म्हणणार. हे तर ॲडजेक्टिव्ह आहे. मी नाही म्हणणार नाही. हे ऑब्जेक्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह केस आहे. माईन म्हणणार. म्हणजे हिज विलेज तुलना कोणाशी चालली आहे? माझ्या विलेजशी, माय विलेजशी. हे लक्षात घ्या. तुलना होताना समान गोष्टीची तुलना व्हायला पाहिजे. इक्वल गोष्टींची तुलना व्हायला पाहिजे. नन ऑफ द अबोव येणार नाही. काय उत्तर आहे बघा आपलं? माय. समान गोष्टींची तुलना होते. चला नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 54. चूज द करेक्ट स्टेटमेंट. खूप मोठा कॉन्सेप्ट आहे बघा हा. द पॉप्युलेशन ऑफ इंडिया इज लार्जर दॅन पाकिस्तान. तुम्हाला वाटेल सर बरोबर आहे. आपली 140 करोड आणि त्यांची 31 ते 30+ करोड जास्त कोणाची? आमची आहे. मग वाक्य तर बरोबर आहे. आपण लगेच भावनिक होणार इंडिया आणि पाकिस्तान म्हटल्यावर. परंतु ग्रामॅटिकली बघितलं तर चुकीचं आहे. बघा इंडियाची पॉप्युलेशन घेतली आपण. काय घेतलं आहे? इंडियाची पॉप्युलेशन घेतली आणि याची तुलना आपण डायरेक्ट पाकिस्तानशी करतो आहे. चालणार का मला सांगा?
समान गोष्टींची तुलना व्हायला पाहिजे, याचीसुद्धा काय घेतली पाहिजे, पॉप्युलेशन घेतली पाहिजे. म्हणून हे काय झालं, चुकलं. बरोबर कसं येतं ते पण चर्चा करूया आपण. दुसरं बघूया, द इकॉनॉमी ऑफ USA इज बिगर दॅन इंडिया म्हटलं आहे. अरे इकॉनॉमी कुणाची, USAची, आणि तुलना कोणाशी चालली आहे, डायरेक्ट भारताशी. चालणार का, नाही चालणार, हे पण चुकलं. म्हणजे आपला बरोबर पर्याय कोणता आहे, चौथा, बोथ रॉंग. मग बरोबर कशी येतील, जर याला बरोबर करायचं असेल तर या ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे, दॅट ऑफ टाकलं पाहिजे. म्हणजे ज्याची तुलना आपण घेतो, जो घटक घेतो आहे भारताचा, त्याच घटकाशी तोच घटक घ्यायचा आहे. पाकिस्तानचा सुद्धा तोच घटक. म्हणजे भारताची लोकसंख्या घेतली तर पाकिस्तानची सुद्धा लोकसंख्या घ्यावी लागेल. आलं लक्षात. मग पॉप्युलेशन ऑफ इंडिया आणि पॉप्युलेशन ऑफ पाकिस्तान, डायरेक्टली पाकिस्तानशी तुलना नाही करायची. पाकिस्तान हा काय झाला, एक देश, आणि भारताची लोकसंख्या कशी तुलना होईल. हां, तुम्ही भारत आणि पाकिस्तान डायरेक्टली घेतलं, क्षेत्रफळ घेतलं भारताचं आणि क्षेत्रफळ पाकिस्तानचं घेतलं, तर तुलना तशी होईल. इथं काय म्हटलं, द इकॉनॉमी ऑफ USA, आणि इथं म्हटलं बिगर दॅन इंडिया. इंडियापेक्षा मोठी आहे का, नाही आहे ना. हा तर इकॉनॉमी आहे आणि हे भारत देश घेतला आहे, तर नाही चाललं. त्यामुळे इथे सुद्धा इकॉनॉमीच घेतली पाहिजे. म्हणजे काय घेतलं पाहिजे, दॅन दॅट ऑफ. लक्षात आलं असेल तर आपण पुढच्या क्वेश्चनवरती जाऊ. लक्षात येते, दॅट ऑफ टाकलं पाहिजे, म्हणजे ते बरोबर येईल. म्हणजे आपला पर्याय बरोबर आला, बोथ रॉंग. आणि शेवटचा क्वेश्चन या व्हिडिओमधला 55 नंबर क्वेश्चन, द रोड्स ऑफ पुणे, इथे आर म्हटलं पाहिजे, आर बेटर दॅन मुंबई. बघा पुन्हा इथं रोड्स घेतले पुण्याचे आणि तुलना कशाशी करताय, डायरेक्टली मुंबईशी करताय. चालेल का, नाही चालणार. तर या ठिकाणी काय पाहिजे, दो जॉब पाहिजे. कारण इथे काय झाले, प्लुरल घेतले, दो रोड्स घेतले, म्हणून दो जॉब आलं पाहिजे. दॅट ऑफ नाही येणार, दो जॉब. युअर मोबाईल इज स्मार्टर देन मी. आपण म्हणतो ना, तुझा मोबाईल माझ्यापेक्षा चांगला. अरे माझ्यापेक्षा माणसाची तुलना मोबाईलशी कशी होणार. हा इथे माणूस घेतला आहे आणि इथे मोबाईल घेतला आहे, तुलना होऊ शकते का, नाही. तर माझ्या मोबाईलची तुलना करायची आहे, म्हणजे काय येणार आहे, दॅट ऑफ काय येणार आहे, माईन. दॅट ऑफ माईन येणार आहे. ओके, हे चुकलं आणि हे सुद्धा चुकलं, त्यामुळे आपला पर्याय येणार आहे, बोथ रॉंग. आणि मला वाटतं आपण खूप सारे कॉन्सेप्ट या व्हिडिओमधून घेतलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण किती घेतले होते, 25 क्वेश्चन घेतले होते, आणि आता किती घेतलेत आपण, 30 क्वेश्चन घेतलेत. त्यामुळे प्रोनाऊनवरती आपण 55 क्वेश्चन घेतलेत. मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पार्ट 1 पाहून घ्या, म्हणजे तुमची व्यवस्थित लिंक लागेल. आणि मला वाटतं आपण खूप सारे कॉन्सेप्ट या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत. सर्व कॉन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले असतील परीक्षेच्या दृष्टिकोनातून. नक्कीच तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करा. अशीच आपण सर्व टॉपिक वाईज PYQची सिरीज घेणार आहोत. आणि मध्ये थोडा खंड पडला, कारण माझी नेटची एक्झाम होती, मी त्या एक्झामचा अभ्यास करत होतो. तर कालच आपली परीक्षा झाली आहे. आणि आपण काय करू, व्यवस्थित आता यापुढे सर्व व्हिडिओ आपले रेग्युलरली येत राहतील. तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. कॉमेंटमध्ये तुम्ही नक्की आपल्या कॉमेंट लिहा. तुम्हाला अजून कोणकोणत्या प्रकारे शिकून व्हिडिओ पाहिजे आहेत, किंवा कोणत्या टॉपिकवर तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ पाहिजे आहेत, की येणाऱ्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्हाला कशा प्रकारे व्हिडिओ पाहिजे आहेत, नक्की कॉमेंट करा. त्याप्रकारे आपण नक्कीच शिकवण्याचा प्रयत्न करू. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.